जे आपण अनुमान लावले होते की जळगाव जिल्ह्यातल्या 11 जागा त्या खऱ्या ठरलेल्या आहेत, काय म्हणा? निश्चितपणाने लोकांमध्ये जो होता उत्साह त्याच्यापेक्षा जास्त महिलांमध्ये उत्साह होता. पुरुष हा आपली प्रतिक्रिया प्रगट करत असतो, पण महिला ही आपल्या डोक्यात ठेवते आणि तिने डोक्यात ठेवून ज्या पद्धतीने मतदान केलं आहे, हे सगळं जे करंट आहे हे सगळं लाडक्या बहिणीचं आहे. 100%. लाडक्या बहिणीने जो चमत्कार केलेला आहे, पूर्ण सपडा साफ करून टाकलेला आहे. संजय राऊतला म्हणा जरा शांततेत राहा, तू म्हणणं होता ना आम्ही गद्दारांना पाडायला जाणार आहे, खुद्दार निवडून आले, गद्दार घरात बसले आहे. त्यामुळे निश्चितपणाने वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने जो आम्ही निर्णय घेतला उठाव करण्याचा, तो लोकांनाही मान्य आहे आणि लोकांनी हे दाखवून दिलं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने पहिल्या स्ट्रोकमध्ये 50च्या वरती जागा जिंकणं मला वाटतं राज्यातली आणि देशातली पहिली घटना आहे. निश्चित भाऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेने सगळ्यात मोठं महायुतीला तारण्याचं काम केलं आहे, जास्तीत जास्त जागा आणण्याचं काम केलं आहे. परंतु महायुती लाडकी बहीण योजना हे सगळ्यात आधी तुमच्या आणि दादा भुसेंच्या डोक्यात आली होती. निश्चितपणाने ज्यावेळेस वेगळे वेगळे विषय मांडले जात होते, प्रत्येक डिपार्टमेंटला विचारलं जात होतं तुझ्या डिपार्टमेंटमध्ये काय केलं पाहिजे, त्यावेळेस मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये हे सांगितलं होतं की जे कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये जेईला डेप्युटी इंजिनियर केलं पाहिजे, डेप्युटी इंजिनियरला AC केलं पाहिजे, AC ला CE केलं पाहिजे. तुम्ही जर चेक कराल पाणी पुरवठा योजनामध्ये तर जेवढे प्रमोशन माझ्याकडेमध्ये झाले, मग CRP असतील, सगळ्या गोष्टी असतील, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस महिलांचा विषय आला, ज्यावेळेस शिंदेसाहेबांकडे दादा भुसे आणि सगळी मंडळी आम्ही बसलो, त्यावेळेस आम्ही हेच सांगितलं होतं की महिला सक्षमीकरण बोलणं हे फार सोपं आहे, पण तिच्या समस्यांकडे लक्ष देणं फार कठीण आहे. त्यामुळे आपण पाहिलं असेल की महिला काय करू शकते हे महिला शक्तीने आज दाखवून दिलं आहे. मध्य प्रदेशमध्ये जे शिवराजराव यांनी केलं होतं, शिवराज चव्हाणांनी केलं होतं, त्याच्याच धर्तीवर एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी हे काम केलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस महिला जागी होते त्यावेळेस कोणाकोणाला काय काय करून दाखवते हे तिने आज सिद्ध केलेलं आहे. भाऊ, महायुतीला भव्य यश मिळालं आहे. शेवटचा प्रश्न, किंवा आता मुख्यमंत्री कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. पण शेवटी हा निर्णय माझ्या एकट्याचा नाही आहे, हा निर्णय तिघं पक्षांच्या नेत्यांचा आहे. पण जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, असं खालचं ग्राउंडवरचं वातावरण आहे. पण शेवटी जे निर्णय होतात ते निर्णय सगळ्यांना मान्य करायचे असतात. जो निर्णय शिंदेसाहेब, देवेंद्रजी आदरणीय अजितदादा घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. धन्यवाद.